नमस्कार. आज आपण दोन प्रकारचे ठेचे बघणार आहोत. त्यासाठी मी पावशेर मिरची घेतलेली आहे आणि एक कांदा टोमॅटोचा ठेचा आणि एक बिना कांदा टोमॅटोचा ठेचा, असं दोन प्रकारचे बनवणार आहे मी. आता हे मी चांगले तेल टाकून भाजून घेते मिरच्या. दोन तीन चमचे तेल घालायचं आणि आता थोडंसं झाकून द्यायच्या. आता आपण या चांगले हलवून घ्यायच्या मिरच्या. खूप जास्त भाजायचं नाही, कारण की आपल्याला परतायचा येतो नंतर अजून. थोडेसे डाग पडले की गॅस बंद करून द्यायचा. आता आपल्या मिरच्या झाल्या आहेत. आता मी गॅस बंद करून देते. आता आपण मिरच्या बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये. त्यातच मी एक चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 25 पाकळ्या लसणाचे घेतलेले आहेत, कारण आपल्याला दोन ठेचे करायचे ना यात. आता मी बारीक करते. आता मी गॅस चालू करून घेतला आणि आता यात तेल घालून घेते. आधी बिना कांद्या टमाट्याचा करून घेते मी आणि मग नंतर कांद्या टमाट्याचा ठेचा करते. 2 मोठे चमचे तेल घालून घेतलं. तेल चांगलं तापलं की हा आपला असा ठेचा झालेला आहे. 2 ठेचेत आपण 2 भाग करून घेतले याचे. तर यात मी घालून घेते हा ठेचा. आता चांगला परतू देते, म्हणजे मिरचीचा कचवटपणा नको राहिला त्याच्यात, नाही तर मग ठेचा खराब व्हायची शक्यता असते लवकर. यात वाटतानाच तुम्ही कोथिंबीर घालू शकता. मी वरतून घालणार आहे, धुवून चिरून ठेवलेली तिला. आता आपला हा झालेला आहे ठेचा. तांबूस रंग आलेला आहे थोडासा बघा. आता यात मी 1 मोठा टेबलस्पून दाण्याचं कूट घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. यातच कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली मी ती घालून घेते. आता हा बिना कांदा टमाट्याचा ठेचा आपला तयार झालेला आहे. आता मी हा बाउलमध्ये काढून घेते. आता आपल्याला कांदा टोमॅटोचा ठेचा करून घेते मी. तेल चांगलं तापलं की मग मी त्यात कांदा घालून घेते. एक कांदा घेतलाय आपण, हा एक मोठा कांदा.
हा ठेचा फ्रीजमध्ये 8-10 दिवस राहतो हा, आणि खूप छान लागतो भाकरीसोबत, पोळीसोबत. कांदा झालाय आपला. आता हे छोटे 2 टमाटे घेतलेत बारीक चिरून, ते घालून घेते. यातला पाण्याचा अंश पूर्ण कमी होस्तोवर चांगला परतायचं याला. पूर्ण पाण्याचा अंश गेला आपला टमाट्यातला, छान परतला गेलेला आहे. आता मी हा ठेचा घालून घेते त्यात. आता हा पण रंग बदलेपर्यंत परतायचा. झालाय आपला ब्राऊन कलर आलेला आहे छान. आता यात मी एक मोठा चमचा दाण्याचा कूट घालून घेते. कोथिंबीर, मीठ चवीनुसार, ठेच्याला मीठ बरोबर पाहिजे. मीठ बरोबर नसलं की ठेचा खराब होतो. आता झालाय आपला ठेचा. मी आता गॅस बंद करते. आपला कांदा टोमॅटोचा ठेचा आणि बिना कांदा टोमॅटोचा ठेचा खूप टेस्टी झालेला आहे. ही रेसिपी नक्की करून बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.